सांभाळिली रयते जानी राखले वतन शिवराया नावी शिवराया नावी शिवराया नावी केले अंतरी नमन शिवराया नावी केले अंतरी नमन शिवराया नवी केले अंतरी नमन शिवराया नवी केले अंतरी नमन शिवराया नावी शिवराया नावी केले अंतरी नमन शिवराया नावी केले अंतरी नमन शिवराया नवी केले अंतरी नमन शिवराया नवी केले अंतरी नमन
केले अंतरी जतरी ब्रह्मानंदम परमसुखदम केवळम ज्ञानमूर्ती केवळ ज्ञानमूर्ती त्वमतीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादि लक्षणं तत्त्वमस्यादि भावातीतं सद्गुरुरहितं सद्गुरुतं नमामि गुरुतम ओम नमः श्री गणपती गजानन महाराज गावदेवी माते बजरंग वरखंड नागेश्वरीचा श्रीकाला रंगनाथ गणपत्र बुद्रुक माझ्या 15 गावाचा श्रीकेंद्र रघुनाथ मंडळ आंबळण देऊळवाडीचा असो सादर करत आहे गण हा एक वेगळा विषय आणि आशय घेऊन आपल्या समोर सादर करणार आहे. खरं तर अखिल महाराष्ट्र कुटुंबी सेवा संघ काय, समाज उन्नती संघ काय, त्या जेवढ्या समाजाला दिशा देणाऱ्या सर्व संघटना, संस्था आणि समाज नेते, लोकप्रतिनिधी या सगळ्यांच्या प्रयत्नातून गेली अनेक वर्ष हा समाज एक एक टप्पा पार करत आलेला आहे. सुरुवातीला हे गणराया तू आमच्या जीवनाच्या रथाचे चाकरे, हे गणराया तू आमच्या जीवनाच्या रथाचे चाकरे, हे गणराया तू आमच्या जीवनाच्या रथाचे चाकरे आणि मनोभावे तुझे पूजन करती ही बळीराजाची करे. ही आमच्या संघर्षातून, आमच्या संघटनेच्या संघर्षातून निर्माण केला आम्ही व्यवस्थेवर आम्ही आमच्या एकजुटीतून, संघटनेतून, संघर्षातून निर्माण केला या व्यवस्थेवरती ठाकरे. आम्ही संघर्षातून निर्माण केला या व्यवस्थेवरती ठाकरे आणि तुझ्याच हाती रथ आमचा देवा
तू सारथी बनून हा अरे समजून घे रे हे भगवंता अरे समजून घे रे हे भगवंता ध्यान ठेव तू गजानना ध्यान ठेव तू गजानना माधवजी कांबळे साहेब आपल्याला शाहिरी मुजरा परिवर्तनवादी विचारांची बुलंद तो माधवजी कांबळे या ठिकाणी आलेला आहे अरे समजून घे हे भगवंता अरे समजून घे रे हे भगवंता ध्यान ठेव तू गजानना ध्यान ठेव तू गजानना आता शिकलाय कुणब्याचा पोर शिकलाय की नाही आता शिकलाय कुणब्याचा पोर अरे समजून घे रे हे भगवंता ध्यान ठेव तू गजानना ध्यान ठेव तू गजानना आता शिकलाय कुणब्याचा पोर आता शिकलाय कुणब्याचा पोर जाग करतय बहुजना आता शिकलाय कुणब्याचा पोर जाग करतय बहुजना अरे समजून घे अरे समजून घे रे हे भगवंता अरे समजून घे रे हे भगवंता ध्यान ठेव तू गजानना ध्यान ठेव तू गजानना आता शिकलाय कुणब्याचा पोर आता शिकलाय कुणब्याचा पोर जाग करतोय बहुजना शिकलाय कुणब्याचा पोर जाग करतोय बहुजना आता शिकलाय कुणब्याचा पोर जाग करतोय बहुजना कुणी शूद्र म्हणून हिणवले कुणी शूद्र म्हणून सुनवले होळी पालखीच्या माहीला मोहले कुणी शूद्र म्हणून सुनवले कुणी शूद्र म्हणून सुनवले होळी पालखीच्या माहिणवले आमच्या नशिबाने बनवले आमच्या नशिबाने बनवले काल ठोकून त्याला खुणवले अरे वर्णवादाच्या अरे वर्णवादाच्या चातडावर अरे वर्णवादाच्या चातडावर आम्ही नाचतो चंचला आम्ही नाचतो चंचला चला 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 आता 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 शिकलाय कुणब्याचा पोर आता शिकलाय कुणब्याचा पोर आता शिकलाय कुणब्याचा पोर जाग करतय बहुजना आता शिकलाय कुणब्याचा पोर जाग करतोय बहुजना आता शिकलाय कुणब्याचा पोर जाग करतोय बहुजना
आता शिकलाय कोणव्याचा फोन, आता शिकलाय कोणव्याचा फोन, आता शिकलाय कोणव्याचा फोन, जागा करतय बहुजना. आता शिकलाय कोणव्याचा फोन, जागा करतोय बहुजना. आता शिकलाय कोणत्याचा फोन, जागा करतोय बहुजना. गण मनोभावे तुला पुजले, गण मनोभावे तुला पुजले, श्रद्धा भक्तीचे अर्थ समजले, भक्तीचे अर्थ समजले, श्रद्धा भक्तीचे अर्थ समजले. ज्ञान बुद्धीचे चढले मजले, ज्ञान बुद्धीचे चढले मजले, तुझ्या कृपेने शिवार सजले. तुझ्या शिवार सजले, तुझ्या कृपेने शिवार सजले. दत्तारामाने मार्ग दाविला, दत्तारामाने मार्ग दाविला, उभा शाहीद प्रबोधना, उभा शाहीद प्रबोधना. आता शिकलाय, आता शिकलाय, आता शिकलाय गुणव्याचा फोर, आता शिकलाय गुणव्याचा फोर, आता शिकलाय गुणव्याचा फोर, जागा करतय बहुजना. आता शिकलाय गुणव्याचा फोर, जागा करतय बहुजना. आता शिकलाय कुणब्याचा फोन, जागा करतोय बहुजना. आता शिकलाय कुणब्याचा फोन, जागा करतोय बहुजना. अरे समजून गेले हे भगवंता, अरे समजून गेले हे भगवंता, ज्ञान ठेव तुझ्या ज्ञानाला, ज्ञान ठेव तुझ्या ज्ञानाला. आता शिकलाय गुणव्याचा फोर, आता शिकलाय गुणव्याचा फोर, जागा करतोय बहुजना. आता शिकलाय गुणव्याचा फोर, जागा करतोय बहुजना. आता शिकलाय गुणव्याचा फोर, जागा करतोय बहुजना. आता शिकलाय कुणब्याचा फोन, आता शिकलाय कुणब्याचा फोर, जाग करतय बहुजना. हा कुणब्याचा पोर आता शिकलाय, शहाणा झालाय, प्रगल्भ झालाय आणि तो आता समाजाला दिशा देतोय. फक्त आमच्या जुन्या जाणत्या नेते मंडळींनी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायचं आहे. आपल्या ज्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी एकजुटीनं आपल्या संघटना संस्था अपक्ष एका बाजूला ठेवायचा आहे आणि फक्त कुणब्यांची पाखरं म्हणून आपण एकत्र यायचं आहे आणि आपल्याला हा संघर्ष पुढे घेऊन जायचा आहे. दुसऱ्या बारीत अधिक विस्ताराने बोलण्याचा प्रयत्न करेन. आता जास्त विलंब न लावता लगेचच मी अखिल महाराष्ट्र कुणबी सेवा संघ युवक मंडळाचे उपाध्यक्ष आणि श्री केदारलिंग मार्लेश्वर नमन मंडळ मुंबईचे सूत्रधार शाहीर श्री राजेंद्र कावणकर यांच्या वतीनं शांताराम कावणकर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मी त्यांचा सदस्य ऋणी आहे. धन्यवाद. रवींद्र मडकर साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. एका मार्गदर्शकानं एका मोठ्या भावानं हा दिलेला आशीर्वाद आहे. खरं तर विलंब झालेला आहे त्यामुळे लगेचच गवळणीला सुरुवात करतोय आणि ही गवळण जी आहे सुज्ञानाचा निर्मळ झरा, भीमासारखा माणूस खरा जन्म येईल का माझ्या भीमराया वाणी, माझ्या भीमराया वाणी सांगा पुढारी होईल काय, माझ्या भीमराया वाणी सांगा पुढारी होईल काय. आता गवळणीकडे लक्ष द्या. 36 जाऊन घरा, अहो 36 जाऊन घरा, 12-16 धरून करा, 17वी मांडला डाव. अहो 36 जाऊन घरा, 16-12 धरून करा, 17वी मांडला डाव. कान्हा तुझी वाजवितो बासरी, तुझी वाजवितो बासरी, गाणं सांगशील का तिचे नाव, तुझी वाजवितो बासरी, गाणं सांगशील का तिचे नाव. आता बघा शाहीर आदरणीय ज्ञानशीलजी भोईरकर आपल्याला हा सवाल आहे. या सवालामध्ये सांगितलेलं आहे की कान्हाच्या हातात जी बासरी आहे त्या बासरीचं नाव काय. आता तुम्ही म्हणाल की बासरी आहे, तो पावा आहे, ते अलगूज आहे, ते वेणू आहे.
तर ते तसं नाही, तितकं साधं सोपं नाही आहे. त्याच्या मागे एक अध्यात्म आहे आणि त्या अध्यात्मात एक अर्थ दडलेला आहे, तो आपल्याला सांगायला पाहिजे. कारण गोकुळात श्रीकृष्ण वाढलेला आहे. गोकुळ, गो म्हणजे काय? गो म्हणजे इंद्रिय आणि कुळ म्हणजे शरीर. गोकुळ, गोकुळ म्हणजे काय माधवजी कांबळे साहेब? गो म्हणजे इंद्रिय आणि कुळ म्हणजे शरीर. श्रीकृष्णाच्या गावाचं नाव गोकुळ, श्रीकृष्णाच्या गावाचं नाव गोकुळ, श्रीकृष्णाच्या सवंगड्यांचं नाव गोपाळ. श्रीकृष्णाच्या गावाचं नाव गोकुळ, श्रीकृष्णाच्या सवंगड्यांचं नाव गोपाळ, श्रीकृष्णाच्या मैत्रिणींचं नाव गोपिका. श्रीकृष्णाच्या मैत्रिणींचं नाव गोपिका. धनाचं नाव गोधन, धनाचं नाव गोधन. रसाचं नाव गोरस, रथाचं रसाचं नाव गोरस. श्रीकृष्णानं एका करंगळीवरती जो पर्वत उचलला त्या पर्वताचं नाव गोवर्धन, गोवर्धन. ज्या मूर्तावरती श्रीकृष्णाचा जन्म झाला तो मूर्त गोरज, गोरज. या सगळ्यामध्ये गो आहे आणि गोचं महत्व जे आहे ते इंद्रियांचं महत्व जे आहे ते आपण समजून घ्यायला पाहिजे. आणि मग देह गोकुळी, देह गोकुळी, देह गोकुळी हृदय वृंदावनी, वृद्धी गोपिका कृष्णास्तवे खेळती. देह गोकुळी हृदय वृंदावनी, वृद्धी गोपिका कृष्णास्तवे रासलीला खेळती. तन मन धन श्री हरी प्रति अर्पुणी, ब्रह्मानंदे नाचती, ब्रह्मानंदे नाचती. मग ह्या गोपिका ज्या बासरीच्या तालावरती सुरावरती बेभान होऊन नाचत होत्या त्या बासरीचं नेमकं नाव काय हे शाहीर तुम्हाला या ठिकाणी येऊन सांगायचं आहे. अतिशय सोपा वाटलेला हा प्रश्न आहे पण तो तुम्हाला सोडवायचा आहे, मला बघायचं आहे. ज्ञान याचं दीप किती प्रज्वलित होतं हे बघण्यासाठी आपण सर्व उत्सुक आहोत आणि म्हणून सादर करतोय गवळण. तुझी वाजवितो बासुरी, तुझी वाजवितो बासुरी, काना सांगशील का तिचे नाव? तुझी वाजवितो बासुरी, काना सांगशील का तिचे नाव? तुझी वाजवितो बासरी, काना सांगशील का तिचे नाव? तुझी वाजवितो बासरी, काना सांगशील का तिचे नाव? हाताचा करून पावा छेडी तो देह गावा, छेडी तो देह गावा, छेडी तो देह गावा. 21,600 वासरे कुठली? 21,600 वासरे घेती तिथे विसावा. घेती तिथे विसावा, घेती तिथे विसावा. अरे 9 लक्ष ती गाती नाचती, 9 लक्ष ती गाती नाचती. तुझी वाजवितो बासुरी, तुझी वाजवितो बासुरी, काना वाजवितो बासुरी, काना सांगशील का तिचे नाव? तुझी वाजवितो बासुरी, काना सांगशील का तिचे नाव? तुझी वाजवितो बासरी, काना सांगशील का तिचे नाव? तुझी वाजवितो बासरी, काना सांगशील का तिचे नाव?
तुझी वाजवितो वाजवी तुझी वाजवितो वाजवी गाणं सांगशील का तिचे नाव 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 अरे छत्तीसाच्या जाऊन घरा बारा सोळा धरून करा 17वी मांडीला डाव तुझी वाजवितो वाजवी तुझी वाजवितो वाजवी गाणं सांगशील का तिचे नाव 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 आपण लगेचच्या प्रश्नाकडे वळूया या ठिकाणी कवयित्री अरुण कुमार यादव यांच्या स्मरणार्थ शाहीर अमोल देव श्रीनाथ राऊत सचिन नाजगे अस्वाद यादव यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक केलेलं आहे मी त्यांचा सतेश आरुणे आहे धन्यवाद आपण लगेचच शेवटच्या पदाकडे जात आहोत